मान्यवरांना बहुमान दीप प्रज्वलन. जागेचा हस्तांतरणाचा विषय उद्योग विभागाकडून काही अडचणी आहेत का त्याला हस्तांतरणाबाबत? नाही, हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये अडचणी हा नंतरचा मुद्दा राहिला. पहिलं त्या ठिकाणी एअरस्ट्रीप नियमामध्ये होऊ शकते का हा निर्णय महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने घेणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती असेल की या सांगली जिल्ह्याला एअरस्ट्रीप ही नवीन नाही. किर्लोस्करांनी ज्यावेळी उद्योग इथं सुरू केला ते स्वतःची एअरस्ट्रीप त्यांची होती, परंतु त्यावेळीचं विमान, त्यावेळीची लांबी, त्यावेळीची रुंदी आणि त्यावेळीचे नियम आणि त्याच्यानंतर 50 वर्षानंतरचे नियम ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. मी स्वतः रत्नागिरीमध्ये जे एअरपोर्ट केलं, मला आपल्याला देखील विनंती आहे आपण रत्नागिरीमध्ये येऊन बघा. किमान 2100 मीटरची लेंथ लागते आणि 65 मीटरची विड्थ लागते. त्याच्यानंतर आजूबाजूचं कंपाऊंड वॉल जे आहे त्याचे नियम बदललेले आहेत. त्याच्यामुळे ते पहिले नियमामध्ये आधी हे खरोखरच बसतं आहे का हे बघावं लागेल आणि जर बसत असेल तर मग ह्या ॲक्विजिशनच्या आणि प्रोसिजर किंवा तुम्ही आता जसं म्हटलं हँडओव्हर करण्याच्या प्रोसिजर ते आपल्याला करावे लागेल. मनोज जरांगेचा जो पवित्र आहे तो मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आक्रमक आहे, तर काय नेमकं? नाही, ट्युनिंग टायमिंग जसं माझं त्यांच्याबरोबर होतं तसंच लक्ष्मण हाकेंबरोबर पण होतं. हे तुमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहे, सांगोला आहे इथल्या परिसरातल्या. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझी भूमिका त्यावेळी काय होती की 2 जातीमध्ये तेढ निर्माण होणे. आजही आमची भूमिका अशी आहे की OBCचं काही कमी न होता जे 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हे टिकलं पाहिजे. मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी ज्या आहेत, ज्या निजामकालीन आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. शिंदे समितीची मुदतवाढ जी करायची आहे ती देखील मुख्यमंत्री महोदयांनी करतो म्हणून सांगितलेली आहे. पण मला मनोजजींना एक मित्र म्हणून विनंती करायची आहे, शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, जनतेनं त्यांना निवडून दिलेलं आहे. कदाचित रागाच्या भरामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात, पण त्यांनी संवाद ठेवावा सरकारबरोबर ही मी पहिल्या दिवसापासून भूमिका सांगतो. आंदोलन हे ठीक आहे, आंदोलन केलं हा देखील लोकशाहीतला एक भाग आहे, त्याच्याकडे सकारात्मक आणि आदरतेनं बघितलं पाहिजे. पण तुम्ही डायलॉग पण केला पाहिजे ना, डायलॉग केला पाहिजे. काही गोष्टीबद्दल गैरसमज करून घेऊन जे काय बोललं जातं किंवा अजून कोण जे काय सांगतात त्यांच्यावर विश्वास न ठेवता डायरेक्ट सरकारशी बोललं पाहिजे. आता आपण जरांगी पाटलांवरनं परत कोकणात आलो. नाही साहेब, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पण एका मोठ्या प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आस लागायची. ड्रायपोर्ट अशा वाढवल्या होत्या, पण त्याच्यानंतर काहीही झालेलं नाही. तर तुम्ही मागाशी बोलता एक डिफेन्सचा त्या संदर्भात जर आपल्याकडे काही मोठं झालं. मला असं वाटतं की मी स्वतः सांगलीमध्ये त्या इंडस्ट्रियलिस्टला घेऊन येणार आहे पुढच्या महिन्याभरामध्ये. तर मी नाही आलो तर त्याला पाठवणार आहे. पण हे सगळं करताना मी जसं मगाशी भाषणामध्ये बोललो की थोडी मानसिकता आपली सगळ्यांची सकारात्मक असणं गरजेचं आहे. आता डिफेन्सचा प्रोजेक्ट येणार म्हटल्यानंतर त्याचे काही नियम आहेत, त्याच्यानंतर त्या डिफेन्सच्या बाबतीत संरक्षणाचे काही नियम आहेत. तर त्या सगळ्या गोष्टीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. तो नसेल तर फूड प्रोसेसिंगवर अजून काय होऊ शकतं का हे देखील आपण या परिसरामध्ये बघू. परंतु येत्या 6 महिन्यात वर्षभरामध्ये एखादी चांगली इंडस्ट्री या जिल्ह्यामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. नशेखोरीच्या बाबतीत एक नाराज आहेत अशी चर्चा आहे, त्याबाबत तुम्ही तुमच्या माझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय का मी नाराज आहे? अशी चर्चा आहे त्याबाबत हे चर्चा फार होतात. आता चर्चेला काय सारखं सारखं उत्तर द्यायचं मला सांगा. माझं पत्र मी 4 तारखेला दिलं आहे, 4 तारखेला. बरं, माझं डिपार्टमेंट चालवताना मला पत्र पण द्यायचा अधिकार नाही का? त्याच्यामध्ये मी असं कुठं म्हटलं आहे का मी नाराज आहे, तुम्ही काम करत नाही, तुम्ही मला विश्वासात घेत नाही? आणि नाराज असेल तर मी पत्र का लिहीन ना, मी मुख्यमंत्र्यांकडे जाईन, मी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाईन. आणि दुसरं मी सकाळी पण सांगितलं की माझ्याकडे आहे ना कॅबिनेट मंत्री म्हणून पेन पण आहे. त्याच्यामुळे माझ्या अधिकाऱ्यांवर जर मी नाराज झालो, त्यांनी काहीतरी वेगळं काम केलं किंवा नियमबाह्य केलं म्हणून, तर ते घटनेने मला अधिकार दिलेत ना, मी पत्र कशाला लिहीन? मी पत्र काय लिहिलं आहे की उद्योगमंत्री झाल्यानंतर मला उद्योग विभागाकडनं काय अपेक्षा आहेत हे प्रधान सचिवांना मी पत्र दिलं. आता प्रधान सचिव हे प्रशासनाचे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये मी काय म्हटलं आहे की धोरणात्मक निर्णय तुम्हाला अधिकार आहेत घ्यायचे, पण ते घेताना जर मला ब्रीफ केलं तर अशा पत्रकार परिषदेमध्ये मी ते सांगू शकतो. दुसरं काय सांगितलं की
सत्तेचं विकेंद्रीकरण हे गेली कित्येक वर्ष चालू आहे, तसं अधिकाऱ्यांचं पण विकेंद्रीकरण करा. खालच्या पातळीवर अधिकाऱ्यांना अधिकार द्या, जेणेकरून तिथल्या गावातल्या माणसाला मुंबईला यावं लागणार नाही. ह्याच्यामध्ये मी कुठं नाराज आहे. दुसरं हे सांगितलं की जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण दिलेली आहेत त्याच्यामध्ये पैशाची जर कपात करायची असेल तर ते माझ्या निदर्शनास आणून द्या. ह्याच्यामध्ये नाराजी कुठं आहे? आणि मगाशी देखील मी सांगितलं की मी 2013ला राज्यमंत्री होतो. त्याच्यानंतर मी इस्टिमेट कमिटीचा चेअरमन होतो. त्याच्यानंतर मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी हायर एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशन मंत्री होतो. आता उद्योगमंत्री आहे. त्यामुळे प्रधान सचिवांचा आदर कसा ठेवायचा, CEOंचा आदर कसा ठेवायचा, कलेक्टरांशी काय बोलायचं हे मला बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं नॉलेज आहे ना. त्याच्यामुळे पत्र लिहून नाराजी काय व्यक्त करेल? माझं पत्र जर वाचलं त्याच्यात नाराजी नाही. मला अपेक्षित असलेलं माझ्या डिपार्टमेंटकडनं काम आहे. पण आता काही आमचे हितचिंतक आहेत तर नाराजी म्हणतात. मिशन टायगर राबवणार होता, त्यानंतर लगेच आजारांनी दिल्लीमध्ये काल राहुल सोलापूरकरांच्या बाबतीतली माझी भूमिका मी स्पष्ट मांडली. राहुल सोलापूरकरांना मी आजच ओळखत नाही, पूर्वीपासून ओळखतो. माझे अतिशय जवळचे ते मित्र आहेत. परंतु आता राहुल सोलापूरकरनी थोडा वेळ इतिहासावर बोलणं थांबवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी सांगितलं, नंतर दिलगिरी व्यक्त केली, अनावधानानं झालं. पण शेवटी भावना दुखवल्या जातात. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देशाचं आराध्य दैवत आहे. तसं ज्या महामानवानं घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांच्या घटनेमुळं आज आम्ही मंत्री म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे. देशाची एक उत्कृष्ट लोकशाही म्हणून जगामध्ये मानली जाते. त्यांच्याबद्दल बोलताना सुद्धा पूर्ण इतिहासाचा अभ्यास करून माहिती असेल तरच बोललं पाहिजे. म्हणजे त्यांना माहिती नाही किंवा ते अभ्यासक नाही असं म्हणत नाहीत, पण त्यांच्या वाक्यामुळं वाद निर्माण होणार नाही याची दक्षता भविष्यामध्ये त्यांनी घेतली पाहिजे. हा माझा मित्र म्हणून त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. तुमचा सल्ला बरोबर आहे, पण सरकार म्हणून ठोस भूमिका काय असणार? राज्यात उद्या कोण कोण उठेल आणि कोण पण टीका करेल आणि दिलगिरी व्यक्त करेल, हे असंच सुरू राहणार का? सरकारची भूमिका काय? ज्या विषयाचा आता कारण आहे बाबासाहेबांच्या गरज नाही ना. परत काढायचं. पण मला जी माहिती आहे बघा, ते बोललेले आहेत ते चुकीचंच आहे. त्याचं समर्थन कोण करत नाही. आणि म्हणून सांगितलं की इतिहासावर त्यांनी बोलूच नाही, आता शांत बसावं. पण मला जी त्यातली त्रोटक माहिती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्हच आहे पहिली गोष्ट. पण ते काहीतरी 1.5 महिन्यापूर्वीची त्यांची ती मुलाखत आहे असं ते स्वतः सांगतात. 1.5 महिन्यापूर्वीची असली तरी त्यांनी बोलावं असं नाही, त्यांनी अभ्यासच करून बोलला पाहिजे. आणि परवा आताचं पण त्यांची एक मी मुलाखत बघितली की आता परत माफी मागितली त्यांनी. मी बोलायचं आणि माफी मागायचं हे देखील योग्य नाही. या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय लक्ष घालतील, उपमुख्यमंत्री महोदय लक्ष घालतील, त्यांना समज देतील किंवा कायदेशीररित्या काय करायचं असेल त्याचा निर्णय घेतील. व्याख्यानं जाहीर असतात ना, त्यामुळे ताबडतोब लक्षात येते. काही ठराविक नाही 2 वर्षापूर्वी जरी बोलले असतील तरी ते चुकीचं आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलू नये. आणि जर त्यांना अजून कुठच्या अभ्यासकाराचा अभ्यास झालेला असेल तर तो जो कोण अभ्यासक आहे त्याचं नाव त्यांनी आमच्याकडे दिलं पाहिजे ना. म्हणजे तो खोटं काहीतरी लिहितो असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जे म्हटलेलं आहे की या पुस्तकातनं मी रेफरन्स घेतला, त्या पुस्तकातनं रेफरन्स घेतला आणि अशा पद्धतीचा रेफरन्स जर तिथे असेल तर आपण बघितला पाहिजे. म्हणजे घातक आहे ना ते. रेफरन्स जर अशा कुठच्या तरी पुस्तकामध्ये असेल त्या पुस्तकावर पण बंदी घातली पाहिजे. साहेब, चला. कृष्णा महोत्सव सांगलीत आयोजित केला जात आहे.